असं होणार नाही. मोदी आहे तर हे पाय हे करा, मला तो अधिकार आहे. जेलमध्ये गेलेली आहे, संपूर्ण बर्बादी झालेली आहे. तुम्हाला मगाशीच सांगितलंय, मोदी आहे तो सब कुछ है. अरे हे काय आहे? हे बरोबर नाही आहे. कधी तो राष्ट्रपिता होता आमचा, मोठे मोठे नेते होते, असं आम्ही कधी म्हटलं नाही. भेटायला आलो. बाबा बापू अमर रहे असा नारा देणाऱ्या 94 वर्षीय लीलाताई चितळे, ज्या फ्रीडम फायटर आहेत आणि आत्ताही ॲक्टिव्ह आहेत समाजकारण, राजकारण आणि बऱ्याचशा अशा सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आताही त्यांनी जे काही भोगलं त्यांच्या काळामध्ये, स्वातंत्र्य लढ्यात त्या सहभागी राहिलेल्या आहेत. त्या 2 दिवस जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेल्या. आणि त्यांनी जे काही भोगलं किंवा जे काही त्यांनी तो काळ बघितला आणि आत्ताचा त्या काळ जे बघतात आहे, तर विशेष करून संविधानावर त्या जे पोटतिडकीनं बोलतात आहे, त्यांचे हे विचार आपण आज जाणून घेऊयात. कारण त्यांचे विचार आजच्या पिढीला किती आवडतील हे सांगता येत नाही. पण त्या जे काही बोलणार आहेत किंवा त्या जे काही बोलतात आहे, तर आजच्या पिढीने त्यांच्यापासून काय शिकायला पाहिजे हे महत्त्वाचं. दिवसानिमित्त तुम्हाला काय सांगावं? संविधान माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ असा माझ्या जीवनातला धर्मग्रंथ आहे. मी भारतीय संविधानापेक्षा दुसरा कोणताही धर्मग्रंथ हा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं मानत नाही. याचं कारण असं आहे की भारतीय जे संविधान आहे ते संविधान कालक्रमणामध्ये, म्हणजे भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि मागचा का भूतकाळ, या तिन्ही गोष्टींच्या याचा आज मी 95 वर्षाची आहे. मी जीवनात राजकीय संघर्षामध्ये उडी घेतलेली होती. मी त्या काळातले, म्हणजे माझ्या तारुण्यातले सर्व पक्षांचे जे मोठे नेते होते त्यांच्याशी माझा संबंध होता. माझं शिक्षण हे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मी एक पुस्तकही लिहिलं आहे समाजशास्त्रावर. आणि हे सगळं करत असताना संविधान हा माझा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे जीवनातला, हे म्हणण्याचं कारण, याच्यासाठी मी पार्श्वभूमी सांगितली माझ्या जीवनाची. कारण मी जो काळ पाहिला होता तो इंग्रजांच्या गुलामगिरीतला काळ पाहिला होता. त्या काळामध्ये माझं माहेर, त्यावेळेला मी लीला काशीनाथ बेडेकर हे त्यावेळच्या GIP म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे, देश आमचा, माती आमची, माणसं आमची, श्रम आमचे, परंतु आमचे राजे म्हणजे ब्रिटिश इंग्रज होते. आणि मी जेव्हा याच्यामध्ये जायची, शाळेमध्ये जायची, त्यावेळेला 1-2 हॉटेलं लागायची. आणि त्या हॉटेलावर दारावर असा एक पाटी लागलेली असते, डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड. आजही मला ते शब्द, ती पाटी आणि तो अर्थ कळतो आहे. डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड म्हणजे आमच्या देशात आमच्यावर राज्य करणारे राज्यकर्ते आम्हाला कुत्रा समजत होते. तो ते जे शल्य होतं ते शल्य मला माझ्या संविधानाने दिलेलं आहे. त्यामुळं माझा हा जो संविधान आहे, हे संविधान मला अत्यंत प्रिय आहे. संविधान जेव्हा लिहिण्यात आलं त्यावेळेला तुम्ही बघितलं, ते तुमचा काळ होता तो. हो. सुरुवात कशी झाली त्याची, संविधान लिखाणाची सुरुवात कशी झाली? मला असं वाटतं 265 दिवस लागले त्याला. आणि त्यामध्ये
200च्या वरती असे या देशातले सर्व स्तरातले सर्व समाजाचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे जे श्रेष्ठ लोक होते ते सगळेजण त्या संविधानाच्या करता एकत्र झालेले होते. हे निवडून कोणी दिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचे नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोघांच्या सल्ल्याने हे संविधानाचं जी कमिटी झाली 265-66 लोकांची, ती त्यांच्या सल्ल्याने झालेली आहे. गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ या देशाचे श्रेष्ठ नाहीये, त्या दुनियेमध्ये या दोघांना श्रेष्ठता मान्य असे नेते समजलेलं आहे. त्याच्यामुळे हे संविधान जे आहे याच्यामध्ये त्रुटी असते, परंतु तो कालाचा महिमा आहे. पण संविधानामध्ये ते बदल करण्याचा सुद्धा या देशातल्या ज्या पिढ्या होणार आहेत त्या पिढ्यांना अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे काल जे नैसर्गिकरित्या भौतिकरित्या अमान्य झालेलं आहे आणि त्या जागी जर काही नवीन घ्यायचं असेल तर ते घेण्याचा वर्तमान पिढीला या संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे. तो तुम्हाला योग्य वाटतोय का? संविधान बचावणं बचाव अतिशय योग्य आहे. मी 95 वर्षाची आहे आणि 12 वर्षाची असताना या देशाच्या स्वातंत्र्याकरता जेलमध्ये 1 दिवसासाठी माझ्या आणखी 2 मैत्रिणींच्या बरोबर गेलेली आहे. आणि त्यावेळेला हे सांगितलेलं होतं की संविधान आलं भारताचं, त्या भारताच्या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व अबाधित राहील आणि ते बंधुत्व धर्माच्यासाठी खुर्च्या घेऊन खुर्च्या अडवून बसलेली जी लोक असतात समाजामध्ये त्यांच्याकरता तो एक दंडक राहणार आहे की तुम्हाला हे करता येणार नाही. तो कोणाचाही धर्म असो, कोणत्याही पंथाचा असो, त्याच्यातल्या लोकांना ते कायदे जे आहेत ते कायदे बदलवता येणार नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांच्या त्या भ्रामक समजुती आहे आणि त्या आपल्याला दूर केल्या पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणत्या धर्माचे आहे त्या धर्माला तुम्ही तुच्छ माना, त्याला मोठं माना, परंतु तो समाजाचा संविधान म्हणून कायदा होऊ शकत नाही. ते दिवस हे करत असताना या देशातली हिंदू महासभा, या देशातल्या हिंदुत्ववादी यांनी जेल भरलेले नव्हते. संविधान दिवस आहे, या निमित्तानं ज्या घडामोडी घडत आहेत, ज्या घडामोडी तुमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आजचं जे संविधान आहे माझ्या पुष्कळशा म्हणजे जेव्हा संविधान ज्या ह्याच्यापासून नवीन आपलं संविधान ॲक्सेप्ट झालं 65 मध्ये आपण हे घेतलं, ॲक्सेप्टन्स घेतलं आहे, तेव्हापासून काय झालं की समाजात सुद्धा माणसांच्याच सारखं समाज आहे की जी सवय असते त्या सवयी लवकर जात नाहीत. नवीन गोष्ट तिथे यायची झाली तर जुन्या सवयी आड येतात. एक्झॅक्टली असंच झालेलं आहे सामाजिक व्यवस्थेमध्ये की संविधान आलं, इक्वालिटी आली, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय आला, परंतु हे ॲक्च्युअल आपल्या संबंधांच्या मध्ये नाही आले. त्यावेळेला जी लोक होती हो त्यांच्याशी तुमची चर्चा झाली का त्यावेळेला, किंवा तुमच्या भेटीगाठी झाल्या का? त्या पक्षामध्ये होत होत्या
आणि त्या ह्याच्यामध्ये संविधान समिती जी आहे ही त्याच्यातले जे मेंबर्स होते ते आपल्या म्हणजे त्यांच्या राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवणारे आणि समाजाशी सुद्धा बांधिलकी ठेवणारे होते. कारण त्यांचे नेते जे होते ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे सगळं असल्यामुळे त्यांचा या देशातल्याच नव्हे ते जागतिक त्यांच्या न्यायवृत्तीचा विश्वास होता. तर त्यामुळे कोणाचं हे तर नव्हतंच. कारण पक्षात सर्वसंमत झाल्याशिवाय तर काही हे आलं नाही. एवढे पक्ष होते त्यावेळेला, त्या सर्व पक्षांनी ते मान्य केलं. तुमचं वय काय होतं त्यावेळेला? संविधान 65 मध्ये झालाय ना, तेव्हा मी 15-20. कायदा पारित न करता म्हणजे डायरेक्ट कायदेच बदलवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर याविषयी काय सांगाल? असं काही झालं का त्यावेळेला? हे पहा, आज पार्लमेंट आणि स्वातंत्र्य मिळवणारं पार्लमेंट त्या वेळामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यावेळेला जे पार्लमेंट पहिलं तयार झालं त्यांना थैल्या हा शब्दच माहीत नव्हता. आणि आजचं पार्लमेंट जे आहे त्याला थैल्याशिवाय शब्द माहीत नाही आहे. कळलं? हो. जर भारतीय संविधानाला म्हणजे त्याच्यात बदल घडवून आणले किंवा संविधानच नष्ट करण्यात आलं तर पुढे काय स्थिती निर्माण होऊ शकते आणि आपण विदाऊट संविधान जगू शकतो का? हे पहा, माझा जनतेवर विश्वास आहे. या देशातली जनता बोलत नसते. मी सुरुवातच केली होती डॉग्स अँड इंडियन्स. दोज डॉग्स त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं ना. मग त्यांनी जे स्वातंत्र्य मिळवले ज्याच्यावर आमचा 99% एक जर RSS प्रवृत्ती सोडली तर 99% विश्वास आहे. आणि संविधानाने इतकं हे करून ठेवलं आहे की बदल हवे असतील तर त्याच्यासाठी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रिया पाळून हे झाला तर काहीच हरकत नाही आहे. पण 8 तारखेच्या रात्री बाला आणि बापूंना पकडलं होतं इंग्रजांनी आणि त्यांना पुण्याला नेलं होतं आगा खान पॅलेसमध्ये. त्या दिवशी या उभ्या राहिल्या ह्याच्यावर मुंबईच्या. त्या दिवशी गांधींचं भाषण होतं मुंबईच्या गोवालिया टँकवर. तेव्हा बापूंना तर पकडून नेलं होतं. अरुणाजी उभ्या राहिल्या आणि लोकांना त्यांनी सांगितलं की काल रात्री बापूबाला इंग्रजांनी पकडून पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये ठेवलेलं आहे. तेव्हा बापूने तुम्हाला सांगितलंय राष्ट्राच्या जनतेला नाऊ डू ऑर डाय, स्वातंत्र्य मिळवा नाही तर मरा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अरुणाजी अंडरग्राऊंड झाल्या. म्हणून मी एवढं स्वस्त मिळालेलं नाही आहे ग या ह्याला कशाला स्वातंत्र्याला या देशाच्या. आणि या देशाच्या हा जो आहे तुमची राज्यघटना याला कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा या देशातल्या आम्हाला तो जास्त मौल्यवान असा धर्मग्रंथ वाटला पाहिजे. कारण तो धर्मग्रंथ आमचा स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व यावर आधारलेला आहे. की राहुल गांधी जे काही संविधान बचाव म्हणून संविधान पुस्तक हातात घेऊन जे फिरतात आहे, लोकांना त्याचं महत्त्व पटावं किंवा हे, तर तुम्ही त्यांच्याविषयी काय सांगू शकाल? राहुलचं हे कार्य तुम्हाला कितपत खरं वाटतंय? हे पहा, राहुलचं खरं दोन प्रश्न विचारले तू. राहुलचं खरं वाटणं
मी अशी वाटेल त्याला हे करत नाही. ते खरं करण्याकरता, मी खरं वाटण्याकरता गेली 10 वर्ष, म्हणजे मागच्या 1914 गेली 10 वर्ष मी त्याचा अभ्यास करते आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाचा. याचं कारण असं आहे, पहिल्यांदा या देशामध्ये मला माहिती आहे, राजकारणाच्या सुरुवातीपासून मला माहिती आहे, इथे पुढारी निश्चितपणे एका विशिष्ट क्वालिटीचा असायला लागतो. काँग्रेस हा पक्ष केवळ राजकारणामध्ये स्पर्धा करणारा नाही. काँग्रेस हा पक्ष या देशाचा आत्मा आहे. कारण राज्यघटना जी आहे ती काँग्रेस पक्षाच्या याच्यावर अर्धा काँग्रेसची ती राज्यघटना आहे. आणि म्हणून काँग्रेसला जो एक हे आहे, किती हलवा, काँग्रेस कोणी नेस्तनाबूत करू शकणार नाही. मग त्याचा नेता कसा असला पाहिजे. इथे जर तुमची राज्यघटना चालवायची असेल तर एक पक्ष सत्तेत असावा, दुसरा पक्ष त्याला हे टाळ्यावर आणणारा असावा. मी राहुल गांधीला का म्हटलं, 6 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पद्धतीप्रमाणे पप्पू 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 हे म्हणत गेले. 6 वर्ष त्याचं किती खच्चीकरण करता येईल, वैचारिक, मानसिक आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचं त्याचे प्रयोग झाले. पण राहुल खचला नाही. काय वय आहे त्याचं, तो खचला नाही. खचला नाही तर काही हरकत नाही, अनेक नाही खचणार. परंतु या देशाची जी माती आहे, या देशाची जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीप्रमाणे राहुल त्या तोंडातून पप्पू पप्पू करत होते. त्याच्यासाठी असं वाक्य गेलं नाही की जे वाक्य ते कोणाच्या वर्मी बसेल. मॅनरफुल, माझ्या देशाला जो राजकारण हवं आहे ते मॅनरफुल हवं आहे. संविधान कशासाठी आहे, मॅनरफुल राजकारणासाठी. राहुल तिथे पास झालेला आहे माझ्या दृष्टीने. विरोधक त्यांना संविधान हातात घेऊन जे ते संविधानाचं जागर करतात आहे, तर विरोधक त्यांना पुढे आणलं आणि ते राजकारण पुढे करतात आहे. म्हणजे राजकारण करण्यासाठी संविधानाला त्यांनी हाताशी धरलं असं त्यांचा आरोप आहे. त्यांचा आरोप काही असो, पण संविधान बचाव हाच मुळे विषय होता. मग त्यांनी काय हातात घ्यायचं, त्याने संघाचा RSS किंवा हिंदुत्वाचं रामायण घ्यायचं आहे काय. बाबा बापू अमर आहे. आता होऊ द्या नारा. हा नारा मी बनवलेला आहे. कारण 12व्या वर्षी एक दिवस तुरुंगात गेले होते इंग्रजांच्या राजवटीत, आणि मला संपूर्ण राजकारणाची आजपर्यंतची वाटचाल माहिती आहे. या वाटचालीत या देशाला संविधान जर जिवंत ठेवायचं असेल तर आम्ही खूप प्रयत्न केला. जाती धर्म बाजूला ठेवून राष्ट्रवाद येऊ द्यावा. पण या देशात राष्ट्रवाद आल्याशिवाय संविधान सुरक्षित नाही. आणि संविधान सुरक्षित राहणार असेल तर राष्ट्रवाद आला पाहिजे. कारण राष्ट्रवाद बाबा बापू अमर रहे, म्हणजे जाती मोडा, धर्म बाजूला ठेवा, त्यापेक्षा आमचं राष्ट्र महान आहे. म्हणून बाबा बापू अमर रहे. बाबा. तर या आहेत आमच्या लीलाताई चितळे. संविधानावर अगदी भरभरून आज त्या बोलल्यात आहे. आणि आपलं नक्कीच याच्यामुळं संविधान बचाव हे जे काही आपल्या राज्यात देशात जे काही चाललंय याच्यामुळे नक्कीच तुमच्या पण कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील आणि भविष्यात तुम्ही या बाजूने लढणार अशी नक्कीच अपेक्षा करते. आणि लीलाताई चितळे यांचे आभार मानते. धन्यवाद ताई.